हात पाण्यात बुडव, माझे पाय बघ कसे एक पाय पुढे एक पाय भिंतीला टेकवला आहे, तो मी पाण्यात बुडवणार याची मी प्रॅक्टिस केली आणि पाठीमागनं किक मारणार. तू बघ मी काय होतं माझ्या शरीराच्या बाबतीत. 3-3.5 सेकंदात तुझं शरीर इकडनं तिकडं पण जाऊ शकतं. मग जर तू 5, 10, 15 सेकंड श्वास रोखू धरते तर 3-3.5 सेकंड ठेवायला काय अडचण आहे. बघ परत दाखवतोय, काही न करता आणि अगदी जस्ट किक करतोय. पोहायला शिकायचं तर हात पाय न हलवता नुसतं एक पाण्याची किक मारली तर किती लांब जाता तुला दाखवतो. तर सुरुवातीला काय करशील, तू अशी जा, मग थोडं तिरपा जा, मग थोडं तिरपा जा. मी तुला दाखवतो, एकच किक लाईट मारली हातपाय न हलवता आणि तिथं पुढे जाऊ शकतो. एका पायाची ताकद आहे, बरोबर का. एक पायाची किक 20 फूट पुढे आलो आपण. मग पोहायला शिकायचं म्हणजे एका तासात 50-400-500 हातपाय हलवायची काही गरज आहे, अजिबात नाही. तर हातापायाचा कमीत कमी वापर करून पोहता येऊ शकतो. हे बघ, आता हे कधी होतं, गॉगल खाली बघतोय आपण, डोळे उघडे, हे करणं सोपं झालं. आता जर तुझ्याकडे गॉगल नसेल तर तुला शक्य होणार नाही. पण तू आज काय करू शकते, तू यूट्यूबवर जा, हाऊ टू स्विम टाईप कर, किंवा स्विम टू फ्लाय, किंवा स्विमिंग फॉर बिगिनर्स, एकाखाली एक व्हिडिओ देते. ते व्हिडिओत फक्त बघ, 1 तासासाठी तू पोहायला. उद्या म्हणा परवा म्हणा जर तू गॉगल घेऊन आली तर हे ड्रील एकदम सोपे असतात. 1 तासात कुणाला पोहोचायला. एका मिनिटात पहिली दुसरी तिसरी स्टेप परत एकदा सांगा. काय काय एका मिनिटात पहिली दुसरी तिसरी स्टेप जी तुम्ही सांगत होता त्या सगळ्या परत सांगा. काही नाही. पहिली स्टेप म्हणजे पाण्यात भरपूर खेळ, पाण्याची भीती घालवणे. मग पाण्यात खेळ म्हणजे कसे असतं, मग पाण्याच्या खाली बसा, डोळे उघडून पाणी उघडा, किंवा मग गॉगल घाला, पाण्याच्या खालचं जग बघा, काय दिसतं काय नाही, स्वतःच्या पायाच्या आणखी बघा, संपूर्ण स्विमिंग टँक फिरून बघा पाण्याच्या खालचं. त्याच्यानंतर पाण्यात बुडायचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला असं पाण्यात बसणं शक्य आहे. डोळे उघडे ठेवायचे पाण्याच्या खाली, एखादी वस्तू खाली टाकायची, दगड असेल आणि तो खाली जाऊन आणायचा प्रयत्न करायचा. याच्यातनं आपण काय शिकतो, तर पाण्यामध्ये गेल्यावर आपल्याला उभं राहता आलं पाहिजे. समजा मी असं पडलो, उभं कसं राहायचं ते आपलं शरीर आपोआप शिकतं त्या वस्तू काढायच्या नाही. आणि नंतरची स्टेज आहे, गॉगल घालून तुम्ही फक्त एक किक म्हणून 2-3-4 सेकंदासाठी आपण तरंगतो त्याचा अनुभव घ्यायचा. हे बघा, हा तरंगण्याचा अनुभव घ्यायला शिकलो की पुढच्या स्टेप्स असतात की ज्या एकदम इझी होऊन जातात. पण तुला सगळ्या स्टेप्स यूट्यूबवर बघायला मिळतील. यूट्यूबवर तू जर तुम्ही हे व्हिडिओ बघितले, कुणाची मदत न घेता 1 तासात तू पोहायला शिकशील किंवा दुसऱ्याला पोहायला शिकवशील. 1 मिनिट. ओके. तर यूट्यूबवर अभ्यास कर, हाऊ टू स्विम किंवा स्विमिंग लेसन्स, स्विमिंग फॉर बिगिनर्स, आणि एक लक्षात ठेव, स्विम टू फ्लाय हे टाईप कर. प्रत्येक हेडिंग खालचे 2-4 जर व्हिडिओ बघितले तर तुला लक्षात येईल. 1 तासापेक्षा जास्त वेळ लागला नाही पाहिजे कुणाला पोहायला शिकायचं असेल तर. ओके, फायनल.